विक्रम गोखलेंचं एक मी कॉलेजमध्ये असताना पाहिलेलं नाटक आठवतं आहे मला आत्ता. एक छोटंसं मध्यमवर्गीय कुटुंब असतं. नवरा बायको आणि 2 मुलं. नवरा बायको दोघंही नोकरी करतायत. बायको नोकरी करताना तिला कुठेतरी बाहेरगावी जावं लागतं. बरोबर एक कलीग असतो आणि ते जिथे जातात तिथे त्यांना एकत्र एका हॉटेलमध्ये उतरतात. आणि मग काय होतं त्या बाईला पण समजत नाही, पण दोघांच्यामध्ये एक प्रकारचे रिलेशन तयार होतात आणि त्यांचे एका वेळेला शारीरिक संबंध येतात. दोघांनाही खूप गिल्टी वाटतं. बाई घरी येतात. बाईंची काही तशी संसार मोडणं किंवा त्याच्याबरोबर पळून जाणं, लग्न करणं असली काही इच्छा नसते, पण घडून गेलेलं असतं एकदा काहीतरी. घरी येतात तर त्यांना अपराध्यासारखं वाटायला लागतं. मन लागत नाही कशामध्ये, स्वयंपाक नीट होत नाही, कामांमध्ये किरकोळ चुका व्हायला लागतात. गोंधळ मनामध्ये प्रचंड असल्याचे ते सगळी लक्षणं आहेत. नवऱ्याच्या ते लक्षात येतं. मग नवरा विचारतो की काय झालं आहे, असं का होतं आहे तुझं. मग ती सगळं सांगते की असं असं माझ्याकडनं घडलं, माझ्याकडनं चूक झाली आणि त्याच्याबद्दल आता तुला काय शिक्षा द्यायची ती दे मला. मला काही म्हणणं, माझं काही म्हणणं नाही आहे. मग तिथे तो शांतपणे त्याला उत्तर देतो की हे जे काही घडलं आहे हे तू काही मुद्दाम केलेलं नाही आहेस. हे सहज घडून गेलं. त्याचा तुला पश्चात्ताप आहे आणि त्याच्यामुळे माझी त्याच्याबद्दल आता काही तक्रार असण्याचं कारण नाही. आणि त्याच्याही पलीकडे तो असं म्हणतो की मी याला चूक वगैरे म्हणत नाही आहे. तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस. तू माझ्याशी लग्न केलंस याचा अर्थ असा होत नाही की तू स्वतःला माझ्या हवाली करून टाकलं, मी तुझा मालक आहे असा याचा अर्थ होत नाही. तू व्यक्ती म्हणून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुला जे हवं ते तू करू शकते. बरं वाईट कशाला म्हणायचं त्याचं जजमेंट घेण्याइतकी तू मोठी झालेली आहेस. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे आणि आपलं रिलेशन जर तुझी इच्छा असेल तर जसं आहे तसं पूर्वीसारखं चालू शकेल. आता इथे जो विक्रम गोखलेनी म्हणजे त्या नवऱ्यानी घेतलेली जी भूमिका आहे त्याला आपण म्हणू लिबरल भूमिका. तर लिबरॅलिझम म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर, व्यक्तीचा आदर आणि त्यांनी घेतलेले निर्णय, तर त्याच्याबद्दल त्याच्यासहित त्या व्यक्तीला स्वीकारणं. दुसरं उदाहरण महात्मा फुल्यांचं घेता येईल. महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातले एक उदारमतवादी क्रांतिकारक विचारवंत 19व्या शतकात होऊन गेलेले. फुल्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य असे 2 वेगवेगळे शब्द सांगितले आहेत. आणि फुल्यांचं म्हणणं असं होतं की ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण्य वेगळं. ब्राह्मण हे जातीचं नाव आहे. एखाद्या माणसाला त्याची जात मिळते ती जन्माने मिळते. ब्राह्मण्य ही प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती वाईट आहे, चुकीची आहे. ती भेदभाव करायला शिकवणारी प्रवृत्ती आहे. माणसाला तुच्छ मानणारी प्रवृत्ती, अस्पृश्यता वगैरे अशा सगळ्या गोष्टी पाळणारी ती प्रवृत्ती. माणसाला किंवा काही जाती समूहांना ज्ञानापासून वंचित ठेवणारी प्रवृत्ती. माणसं आणि देव यांच्यामध्ये दलाली करणारी प्रवृत्ती. तर ही जी प्रवृत्ती आहे ती नष्ट करणं हे माझं उद्दिष्ट आहे. ब्राह्मण नष्ट करायचं नाही आहे, ब्राह्मण्य नष्ट करायचं. याचा अर्थ असा की एखादा ब्राह्मण जर ह्या सगळ्या गोष्टी, मगाशी ज्या ब्राह्मण्याच्या गोष्टी किंवा ब्राह्मण्याची वैशिष्ट्ये सांगितली, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार असेल तर तो ब्राह्मण फुले स्वीकारतात. मित्र म्हणून त्यांनी अनेकांना स्वीकारलेलं पण होतं. फुल्यांच्या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मण पण होते. आता इथेच एक आंबेडकरांची कथा पण लक्षात आली माझ्या, की आंबेडकर सुद्धा याच प्रकारे लिबरल होते.
आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो खूप यशस्वी झाला. मोठी माणसं जमा झाली, तिथे पुष्कळ माणसं जमा झाली. म्हणजे संघटनाच्या दृष्टीने मी म्हणतोय की तो सत्याग्रह जो आहे तो यशस्वी झाला. पुढे काय घडलं त्या गोष्टी वेगळ्या आहेत, आत्ता तिथे आपल्याला जायचं नाही आहे. पण हे संघटन यशस्वी झालेलं पाहिल्यानंतर त्यावेळच्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे आणि जवळकर, तर हे जेधे आणि जवळकर हे यांनी आंबेडकरांना एक पत्र लिहिलं की तुमची चळवळ अतिशय चांगली चाललेली आहे, तुम्ही महान नेते आहात, तुम्ही उत्तम संघटन केलेलं आहे, तर आपण एकत्रितपणे कार्य करू आणि आपण यशस्वी होऊ. आणि जे सगळे ब्राह्मणेतर जाती आहेत त्यांच्याबरोबर दलित जाती सगळ्या एकत्र आल्या तर आपली ताकद वाढेल आणि आपलं उद्दिष्ट समान आहे आणि मग आपण एक सगळे आपली उद्दिष्ट पूर्ण करू शकू. पण अडचण एकच आहे की तुमच्या चळवळीमध्ये तुमच्याबरोबर काही ब्राह्मण आहेत, ते तुम्ही बाजूला करा, ते दूर करा, म्हणजे मग आपण एकत्र येऊ शकू. आंबेडकरांनी त्यांना उत्तर लिहिलं की माझ्याबरोबर जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण्य सोडून दिलेले ब्राह्मण आहेत, त्यामुळेच मी त्यांना जवळ घेतलं, त्यामुळेच ते माझ्याबरोबर येऊ शकले आणि त्यांना मी सोडणार नाही. त्यामुळे तुमचे जे हे काही विचार आहेत ते विचार मला पटत नाहीत, तर तुमचे विचार तुमच्याबरोबर राहू देत, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. आंबेडकरांचे हे विचार म्हणजे उदारमतवादाचं आणखीन एक उदाहरण म्हणता येईल. तिसरं उदाहरण गोपाळ गणेश आगरकरांचं घेता येईल. गोपाळ गणेश आगरकर पुण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलं. ते पुण्यात जन्मले नाहीत, पण पुण्यामध्ये कारकीर्द त्यांची सगळी घडली. सुधारकचे संपादक, केसरीमध्ये काम त्यांनी केलं, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून ते होते, फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, तिथल्या बोर्डावरती ते मेंबर होते आणि बरंच काही समाजकार्य त्यांनी केलं. ते कोकणस्थ ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलेले, पारंपरिक सगळी प्रथा पाळणारं त्यांचं घर, परंतु ते त्याच्यातून बाहेर पडले. त्यांना या सगळ्या प्रथा, रूढी, परंपरा हे मान्य नव्हतं आणि त्यांनी त्याला विरोध केला. स्त्री पुरुष समानता त्यांना हवी होती, विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला. बऱ्याच गोष्टी जे सध्याची अवस्था आहे ती सोडून पुढे जाऊन त्यांनी सांगितलं. मुलांचे विवाह पालकांनी लावून देणं यालासुद्धा त्यांचा विरोध होता. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, एकाने दुसऱ्याचा विवाह करून देणं म्हणजे तो बालविवाह. म्हणजे प्रत्येक प्रौढ पुरुषांनी किंवा स्त्रीनी आपला जोडीदार आपण निवडला पाहिजे. आईवडिलांनी निवडून दिलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करणं हे चुकीचं आहे, हे आगरकर त्यावेळेला सांगतायत. 19व्या शतकात, 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते सांगतायत. 19व्या शतकामध्ये मुख्यतः त्यांचं सगळं आयुष्य, तर 19व्या शतकात ते हे सांगतायत. याला उदारमतवादी विचार असं म्हणतो आपण. राजा राम मोहन रॉय, फर्स्ट मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थिंकर किंवा फर्स्ट मॉडर्न थिंकर इन इंडिया, हे तर 18व्या शतकामध्ये होते, आणखीन एक शतक मागे. ते हे हिंदू फॅमिलीमध्ये जन्माला आले, श्रीमंत घरामध्ये जन्माला आले. त्यांच्याकडे अर्थात रिसोर्सेस प्रचंड होते त्यांच्या नावाच्या मागे, त्यामुळेच बघा तुम्ही राजा लावलेला आहे, तर ते राजघराणंच होतं. तर त्यामुळे त्यांना पैशाची चिंता नव्हती, त्यांना कसली ददात त्यांना नव्हती. त्यांना हिंदू धर्माची तत्त्वं पटली नाहीत. मग त्यांनी मुसलमान धर्माचा, इस्लाम धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चॅनिटीचा अभ्यास केला, त्यांनी ज्यू धर्माचा अभ्यास केला, बौद्ध, जैन, जगभर फिरून आले आणि शेवटी निष्कर्ष त्यांचा असा निघाला की एकही धर्माची तत्त्व मला पटण्यासारखी नाही आहेत. मग तिथे त्यांनी स्वतःचा वेगळा धर्म स्थापन केला, ब्राह्मो समाज असं त्याला नाव दिलं. आता हे जे विचार आहेत ते सगळे लिबरल विचार आहेत.
लिबरल माणूस किंवा उदारमतवादी माणूस हा बुद्धिप्रामाण्यवादी पण असतो. तो कोणतीही गोष्ट परंपरेने सांगितली म्हणून जशीच्या तशी स्वीकारत नाही. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहायची, योग्य वाटली तर स्वीकारायची, नाही वाटली तर नाकारायची, त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायला पण तयार राहायचं. सुदैवाने राजाराम मोहन रॉयांना फार वाईट काही त्यांच्या वाट्याला आलं नाही, जे फुल्यांच्या वाट्याला आलं किंवा जे आंबेडकरांच्या वाट्याला आलं किंवा जे आगरकरांच्या पण वाट्याला आलं. म्हणजे फुले आणि आंबेडकर, फुले हे माळी समाजातले, आंबेडकर महार म्हणजे दलित समाजातले आणि आगरकर ब्राह्मण, पण तिघांनाही वाईट अनुभव आलेले दिसत आहेत. आपापल्या समाजामध्ये आणि एकूण सर्व समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम म्हणून त्यांना लोकांच्याकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली. राजाराम मोहन रॉयांना पण मिळाली, पण त्यांचं स्थान एवढं मोठं होतं की त्यांना त्याचा फारसा त्रास झाला नाही आणि त्यांनी एवढा सगळा मोठा विचार केला. ते लिबरल विचारवंत होते. रवींद्रनाथ टागोर आणखीन एक मोठं उदाहरण लिबरलिझम किंवा लिबरल थिंकिंगचं तुम्हाला सांगता येईल. नॅशनॅलिझम हा त्यांचा ग्रंथ वाचा. तर नॅशनॅलिझम राष्ट्रवाद, तर राष्ट्रवादाची संकुचित व्याख्या त्यांना मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं आहे की वेगळेपणा आहे राष्ट्रांमध्ये, तर तो वेगळेपणाचा आनंद घेता आला पाहिजे. तुमच्याकडे या गोष्टी आहेत, माझ्याकडे या गोष्टी आहेत, तर तुम्ही एक्सचेंज करा. तुमच्याकडे काय चांगलं आहे ते मी घेईन, माझ्याकडे काय चांगलं आहे ते तुम्ही घ्या, ही भूमिका असली पाहिजे. मी तुमच्यापेक्षा वरचढ, माझी संस्कृती सगळ्यात चांगली, तुमची तुच्छ, तुमची खालच्या दर्जाची, ही भूमिका चुकीची आहे. एकमेकांमध्ये स्पर्धा करणं, एकमेकांशी युद्ध करणं, संघर्ष करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. हे रवींद्रनाथ टागोरांचे विचार होते. तर टागोर हे आणखीन एक तुम्हाला दिसेल लिबरल विचारवंत. पुढचं उदाहरण घेता येईल ते महादेव गोविंद रानड्यांचं. महादेव गोविंद रानडे महान विचारवंत, तपस्वी विचारवंत. 1901 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे यांचं सगळं आयुष्य गेलं ते 19व्या शतकातल्या सगळ्या त्यांच्या कारकीर्द त्यांची आहे. त्यांची पहिली पत्नी वारली आणि घरच्यांचा विरोध सहन करायला नको किंवा वडिलांना त्रास होणार तो टाळायचा म्हणून वडील सांगतील तसं त्यांनी केलं. दुसरा विवाह केला. त्यांचं स्वतःचं मत असं होतं की बालविवाह करायचा नाही, विधवा विवाहाचा पुरस्कार ते नेहमी करायचे. पण जेव्हा त्यांची स्वतःची बायको वारली त्यावेळेला त्यांनी दुसरा विवाह लहान मुलीशीच केला, बालविवाहच केला. त्याचं कारण ते द्यायचे की मला वडिलांना तोडायचं नव्हतं. पण त्यांनी मग त्या मुलीशी जो व्यवहार केला, त्या मुलीला बायको म्हणून जी मुलगी दुसऱ्यांदा विवाह करून त्यांनी घरी आणली, तिला मुलीसारखंच वागणूक दिली. तिला शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षण घेणं हे आणि बायकांनी शिक्षण घेणं हे त्यावेळेला पाप समजलं जायचं. तुम्ही उंच माझा झोका नावाची एक सिरियल होती, त्याचे काही एपिसोड्स यूट्यूबवर असतील तर ते जरूर बघा. तर त्या एपिसोड्समध्ये, त्या सिरियलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या दिसतील की इंग्रजी बायका, ज्या वेळेला इंग्रजांच्या बायका घरी शिकवायला यायच्या त्यावेळेला रमाबाई हे या नवीन घरी आलेल्या बायकोचं, रानड्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव. तर रमाबाईला शिकवायला आलेल्या बायका त्या गेल्यानंतर रमाबाईंना परत आंघोळ करावी लागायची, म्हणजे सोळं मोडलं म्हणून. तर असं सगळी वागणूक त्यांना मिळाली. रानड्यांनी आपल्या दुसऱ्या बायकोला, लहान मुलीला शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर रानड्यांच्या मृत्यूनंतर रमाबाई रानड्यांनी पुढे 25 वर्ष जवळपास समाजकार्य चालू ठेवलं. इंग्रजी त्यांना शिक्षण मिळालेलं होतं, त्यांनी वाचन केलं, त्यांना रानड्यांचं मार्गदर्शन होतं. या सगळ्याच्या आधारावरती त्यांनी स्वतः समाजकार्य सुरू केलं. सेवा सदन नावाची संस्था चालवली जी आजही अस्तित्वात आहे. तर हे सगळं रानड्यांनी केलं.
त्यामुळे रानडे वारल्यानंतर आंबेडकरांनी त्यांच्यावर जो लेख लिहिला आहे त्याच्यात त्यांनी हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की रानड्यांना दूषणं देणं, त्यांनी बालविवाह केला म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे. तर रानड्यांनी अतिशय लिबरल असे विचार मांडले, लिबरल असं आयुष्य ते जगले. इंग्रज इथे येणार ते सुद्धा त्यांचं मत, इंग्रजांच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूडसुद्धा बराच त्यांचा लिबरल असा होता. इंग्रज इथे येणार किंवा आले ते देवाच्या मोठ्या योजनेचा भाग होता असं रानड्यांचं म्हणणं होतं. आता ह्या दैवी योजनेचा भाग आपण जसाच्या तसा स्वीकारला पाहिजे, त्याला विरोध करता उपयोगाचं नाही, हे रानड्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इंग्रज इथे आले त्याच्यामुळे आपण इंग्रजी भाषा शिकलो, आपल्या जुन्या प्रथा रूढी परंपरा आपण हळूहळू सोडून द्यायला लागलो. वाईट गोष्टी इंग्रजांनी काही ठिकाणी कायदे करून, उदाहरणार्थ सतीच्या विरोधातला कायदा, सती प्रथेच्या विरोधातला, तर इथे समाजात सुधारणा त्यांनी घडवून आणली. इंग्रजी शिकल्यामुळे लोकांना फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय, अमेरिकन राज्यक्रांती म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समानता म्हणजे काय, हे सगळे मुद्दे कळायला लागले. आणि त्याच्यातूनच मग हळूहळू पुढे स्वातंत्र्य लढा उभा राहिला. तर हे सगळं इंग्रजांनी आपल्याला दिलेली ती देणगी आहे. इंग्रजांची प्रशासन व्यवस्था, इंग्रजांचं पोलीस प्रशासन, इंग्रजांची संसदीय लोकशाहीची व्यवस्था, तर इंग्रजांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. इतिहासाची नोंद करण्याची त्यांची प्रथा, विश्लेषण, सामाजिक विश्लेषण, सामाजिक शास्त्र, हे सगळं इंग्रजांनी आपल्याला दिलेलं आहे. तर इंग्रजांच्याकडनं जे आपल्याला मिळालं आहे ते आधी स्वीकारा, ते शिकून घ्या आणि मग हळूहळू तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. स्वातंत्र्यासाठी आत्ताच आग्रह धरण्याची गरज नाही आणि इंग्रजांना हाकलून लावण्याची तर गरजच नाही. अर्थात त्यांनी आयुष्यभर इंग्रजांची नोकरी केली, ते न्यायमूर्ती होते, न्यायाधीश म्हणूनच ते निवृत्त झाले, कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. गणपतीची जी पद्धत आहे, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची रीत सुरू केली, पद्धत सुरू केली. त्यावेळेला त्या रमाबाईच्या त्या उंच माझा झोका सिरियलमध्ये पण ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत की टिळक आणि रानडे भेटले त्यावेळेला रानड्यांनी टिळकांना सांगितलं की तुम्ही असे देव रस्त्यावर आणू नका, देव घरामध्येच असू द्यात, रस्त्यावर आणू नका. याचा अर्थ त्याचा पब्लिक असं तुम्ही प्रोसेशन सुरू केलं, पब्लिक असं काहीतरी उत्सव सुरू केलात तर त्याच्यातून त्याला वेगळी दिशा मिळेल आणि त्याच्यातलं पावित्र्य वगैरे हळूहळू ते नष्ट होत जाईल आणि राजकारण तिथे येईल, ही भीती रानड्यांना होती. आणि त्यांनी त्यावेळेला सुद्धा त्याला विरोध केलेला होता. तर हे जे काही विचार आहेत त्याला आपण म्हणतो लिबरल विचार. उदारमतवादी माणूस व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करतो. उदारमतवादी माणूस एखादी रूढी परंपरा, केवळ ती रूढी आहे, हजारो वर्षांची परंपरा आहे त्याला, म्हणून ती मान्य करणार नाही, ती जर योग्य वाटली तर जरूर मान्य करेल. उदारमतवादी माणूस नव्या विचारांचं नेहमी स्वागत करतो, त्याची चिकित्सा करतो आणि योग्य वाटलं तर तो ते नवीन विचार स्वीकारतो. टीका करण्याचं स्वातंत्र्य जसं आपल्याला आहे तसं दुसऱ्यांना पण आहे. त्यामुळे दुसरे आपल्यावर टीका करतील त्यावेळेला टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, म्हणजे दुसऱ्याचा विचार ऐकण्याची भूमिका, दुसऱ्याला सहन करण्याची भूमिका ही उदारमतवाद्यांची असते. सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक व्यवस्था, कोणतीही व्यवस्था असेल, उदारमतवाद्यांना कमीत कमी बंधनांची व्यवस्था हवी असते. तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. माणसांमध्ये किंवा एकूण समाजामध्ये संघर्ष, मतभेद असणारच, पण हे संघर्ष आणि मतभेद हिंसेने नव्हे तर चर्चेच्या मार्गाने, वाटाघाटींच्या मार्गाने, बौद्धिकदृष्ट्या तुम्ही त्याचा विचार करून विचारपूर्वक त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असा उदारमतवाद्यांचा नेहमी आग्रह असतो. ते मुख्यतः
शांतताप्रिय असतात. स्वामी विवेकानंदांनी बरेच उदारमतवादी विचार मांडलेले आहेत. टिळकांचा एक प्रसंग आणि त्यावेळेला टिळकांनी घेतलेली भूमिका जर लक्षात घेतली तर स्वामी विवेकानंदांचा उदारमतवाद अगदी स्पष्ट होतो. टिळक त्यांच्या काही खटल्याच्या कामाच्या निमित्ताने आणि काही राजकीय कार्याच्या निमित्ताने इंग्लंडला जाऊन आले. इंग्लंडला जाऊन परत आल्यानंतर पुण्याच्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं, कारण त्यांनी समुद्रगमन केलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. समुद्रगमन करणं म्हणजे पाप, हे पारंपरिक धारणा आहे. तर टिळकांनी त्यांच्यावरती जो काही आरोप ठेवलेला होता तो मान्य केला आणि त्यांना सांगितलं की मला शुद्ध करून घ्या. मग पुण्यामध्ये त्यांच्या शुद्धीचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला, तो करण्यात आला आणि मग नंतर परत त्यांना शुद्ध करून घेतलं गेलं. म्हणजे त्यांना वाळीत टाकलं होतं, तो निर्णय रद्द केला. टिळक 1918 साली वारले. त्याच्या आधीची थोडीशी ही घटना आहे, 1-2 वर्ष आधीची. स्वामी विवेकानंदांचा मृत्यू आहे 1902चा. त्याच्या आधी ते अमेरिकेत जाऊन आलेले होते. इथल्या सगळ्या संस्थानिकांच्याकडून मदत घेऊन ते हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या निमित्ताने एक विश्व धर्मसंमेलन जे भरलेलं होतं, वर्ल्ड रिलिजियस कॉन्फरन्स, वर्ल्ड रिलिजनची जी कॉन्फरन्स भरली होती त्याच्यामध्ये शिकागोमध्ये अटेंड करण्यासाठी ते तिकडे गेले होते. म्हणजे त्यावेळेला त्यांना असं काही वाटलं नाही की आपण समुद्रगमन करतोय म्हणजे काहीतरी पाप करतोय, किंवा त्यांना तसा काही विरोधही झाला नाही आणि त्यांच्या भूमिका बऱ्याच स्पष्ट होत्या. त्यांच्याकडे काही तरुण मुलं एकदा चौकशीला आली आणि मग त्यांना एक प्रश्न विचारला की आम्हाला देव पाहायचा आहे, तर आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, आम्ही काय करावं? विवेकानंदांनी त्यांना असं उत्तर दिलं की तुम्हाला काय आवडतं? ते म्हणे आम्हाला फुटबॉल खेळायला आवडतं. मग अगदी मन लावून भरपूर फुटबॉल खेळा, तुम्हाला तुमचा देव मिळेल, असं उत्तर त्यांना दिलेलं होतं. भाकरीचा वेदांत, भारतभर ते फिरले आणि त्यांच्या एक लक्षात आलं की वेदांत सगळ्यांना समजणार नाही, आधी भाकरीचा वेदांत समजला पाहिजे, मग बाकीचं सगळं समजेल. तर हे जे काही विचार आहेत ते कर्मठपणा, परंपरा हे सोडून मांडलेले विचार आहेत. त्याला आपण लिबरल विचार किंवा उदारमतवादी विचार असं म्हणतो. एवढ्या सगळ्या चर्चेवरून आणि उदाहरणांच्या आधारे उदारमतवाद म्हणजे काय, उदारमतवादी कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं, ह्याच्या सर्व तुमच्या संकल्पना अगदी स्पष्ट झाल्या असतील. श्रीमती विद्या बाळ यावर्षीच म्हणजे जानेवारी 2020मध्ये वारल्या. त्यांच्याविषयी दैनिक लोकमतनी तयार केलेली ही छोटीशी डॉक्युमेंटरी आपण पाहू. उदारमतवादी विचाराचं आणखी एक ज्वलंत उदाहरण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालेलं आहे. मी आलेली आहे सहवास सोसायटीमध्ये. माझ्या मागे जे सहवास हॉस्पिटल तुम्ही बघता, याच हॉस्पिटलमध्ये बाळ यांनी अखेरचा श्वास घेतला. स्त्रियांसाठी, स्त्रियांना समानतेचे अधिकार आणि हक्क मिळावेत यासाठी खरं तर आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याबाबत खास सांगायचं झालं तर मिळून साऱ्या जणी हे जे स्त्रियांनी चालवलेलं मासिक आहे, हे जवळपास 30 वर्ष त्या या मासिकाच्या संपादिका होत्या. त्या माध्यमातून खूप विपुल आणि खरं तर क्रांतिकारी असं लेखन त्यांनी केलं. त्यानंतर दुसरी त्यांची ओळख सांगायची झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा ज्या मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश मिळत नाही त्यासाठीची याचिका त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केली, ज्याला यशही मिळालं. बोलणं या प्रसंगी खूप अवघड आहे, पण खरं सांगायचं तर माझ्या 57 वर्षामध्ये माझ्यासाठी समाजातल्या प्रत्येक कमी ताकद असणाऱ्या घटकासाठी इररिस्पेक्टिव्ह ऑफ जात पात धर्म जे काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे ते खूप मोठं आहे. असंख्य महिला ज्यांना आधाराची गरज होती त्या उभ्या राहिल्या. याच्यात सगळ्यात मोठा आणि अभिमानाचा वाटणारा भाग असा आहे की याच्यात कुठेही तिने मी केलं असं म्हटलं नाही. आणि म्हणूनच तिने जे मासिक सुरू केलं ते मिळून साऱ्या जणी अशा नावाने केलं की ज्याच्यामध्ये अनेक
गरज असणाऱ्या स्त्रिया, गरज म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातनं ज्यांना काही मदतीची गरज आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, अशा अनेक महिला या निमित्तानं तिच्या या प्रवाहात जोडल्या गेल्या की ज्या आज इंडिपेंडंट आहेत. एक उत्तम उदाहरण तिने ज्या समाजासमोर घालून दिलं. ऑगस्टमध्ये जेव्हा मिळून साऱ्या जणीचा वर्धापन दिन झाला, नंदिता दास त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती, त्यावेळेला तिने अत्यंत पूर्णत्वाच्या भावनेतनं आजपासून मी सक्रिय सहभागातनं माझी खुर्ची रिकामी करते हे जाहीर केलं होतं. आणि तो कदाचित तिचा आतला आवाज होता की ज्या आतल्या आवाजावर ती आजपर्यंत कायम लढली. विरोध खूप झाले, समाजात तिला बायकॉट करावं अशा आशयाचाही काही एक मधला काळ तिने भोगला, सोसला आणि त्यातनं ती परत उभी राहिली. गेले काही महिने ती आजारी होती. एक शस्त्रक्रिया तिच्यावर झाली होती. त्यामुळे त्या शस्त्रक्रियेतनं आज सकाळी तिला ते जाणवलं की आपल्याकडे काही तास आहेत. त्यामुळे तिने आम्हा सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि तुम्ही जा सगळे, आता मला जायचं आहे, इतक्या स्पष्ट शब्दात ती मृत्यूलाही सामोरी गेली. आणि याला कारण कदाचित एक चांगलं उदाहरण तिने सेट करून दिलं आहे की आपल्याकडे जरी कायदा नसला तरी इच्छामरण याविषयी ती खूप जागरूक होती आणि त्याच्यासाठी तिचं स्वतःचं कन्व्हिक्शन होतं. त्यामुळे एक 1.5 महिन्याची ट्रीटमेंट जेव्हा झाली आणि जेव्हा लक्षात आलं की आपल्याला हे उगाचंच प्रोलॉंग जगणं आहे की ज्याच्यातनं आपण फार सबल जगू शकणार नाही आहोत, तेव्हा तिने चक्क डॉक्टरला लिहून दिलं की माझे सगळे औषधोपचार बंद करा आणि विच शी डीड. अनेक चांगली उदाहरणं घालून दिली आहेत समाजात. त्याचा समाजावर परिणाम झाला तर खऱ्या अर्थाने तिचं सामाजिक कार्याला पावती मिळाली असं मला वाटेल.